MSc Part 2 Paper 2 Synthetic Organic Chemistry 1 Unit 1 Name Reaction with Mechanism and Application. Then next reaction is Hunt synthesis reaction. The name of this reaction is Hunt synthesis reaction. These are the also simple reaction you was learned in TYBSc, I think. TYBSc ला झाली असेल तुम्हाला कदाचित. Okay, then what is the Hunt synthesis? The condensation of an aldehyde with two equivalent of beta ketoester followed by dehydrogenation generated dihydropyridine derivative. ओके, यामध्ये काय आहे, पिरिडीन फॉर्मेशन आहे, हेट्रोसायकलिक कंपाऊंड फॉर्मेशन होतो यामध्ये सुद्धा. जसं पिक्टेटमध्ये झाला तसाच हंट सिंथेसिसमध्ये सुद्धा होतो. कंडेन्सेशन ऑफ अ अल्डिहाइड विथ टू इक्विवॅलंट ऑफ अ बीटा कीटोइस्टर, म्हणजे अल्डिहाइड प्लस काय आहे, बीटा कीटोइस्टरचे टू इक्विवॅलंट म्हणजे दोन मॉलिक्यूल आपल्याला घ्यायचे त्यामध्ये, आणि फॉलोड बाय द डिहायड्रोजनेशन होतं आणि डायहायड्रोपिरिडिन डेरिव्हेटिव्ह फॉर्मेशन होतं. The Hunt's pyridine synthesis or Hunt's dihydropyridine synthesis is a multi-component organic reaction between an aldehyde such a formaldehyde, two equivalent of a beta ketoester such as a ethyl acetoacetate, and the nitrogen donor such as ammonium acetate or ammonia. ओके, आता हंट्स pyridine synthesis किंवा हंट्स dihydropyridine synthesis ही जी आहे म्हणजे पिरिडिन सिंथेसिस यामध्ये फॉर्मेशन होतं आणि मग बाकीचे कंपाऊंड त्याला काही एक्स्ट्रा लागले असतील तर मग डायहायड्रोपिरिडिन सिंथेसिस फॉर्मेशन म्हटलं जातं. ही काय मल्टी कंपोनंट रिॲक्शन आहे. मल्टी कंपोनंट काय, यामध्ये काय काय यूज केलं आहे तर अल्डिहाइड आहे, टू मॉलिक्यूल ऑफ बीटा कीटोइस्टर मीन्स टू इक्विवॅलंट ऑफ बीटा कीटोइस्टर, देन अमोनिया, हे सगळे यूज केले आहेत. त्यामुळे ह्याला काय म्हणतात, मल्टी कंपोनंट. एकाच प्लॉटमध्ये हे 3-4 आपण जेव्हा टाकतो यूज करतो रिॲक्शनसाठी तेव्हा त्याला मल्टी कंपोनंट रिॲक्शन म्हटलं जातं. ओके, रिॲक्शन बिटवीन कोणामध्ये होते, अल्डिहाइड लाईक फॉर्मा अल्डिहाइड. ओके, देन सेकंड इज टू इक्विवॅलंट ऑफ बीटा कीटोइस्टर, टू इक्विवॅलंट बीटा कीटोइस्टर सच ॲज अ इथिल ॲसिटोॲसिटेटलाच काय म्हटलं जातं, बीटा कीटोइस्टर. अँड द नायट्रोजन डोनर यामध्ये आहे. आता पिरिडिन फॉर्मेशन करायचं आहे तर पिरिडिनमध्येच काय आहे, नायट्रोजन आहे. आपल्याला स्ट्रक्चरमध्ये माहिती आहे, पिरिडिनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, तर नायट्रोजन त्यामध्ये आहे. सो मग आपल्याला नायट्रोजन डोनर लागणार असं ज्याचं अमोनियम ॲसिटेट किंवा अमोनिया यामध्ये यूज केला जातो. देन द इनिशियल रिॲक्शन प्रोडक्ट इज अ डायहायड्रोपायराइड विच कॅन बी ऑक्सिडाइज इन अ सबसिक्वेंट स्टेप टू पिरिडिन. ओके, ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, याचा पिरिडिन मिळतो, इनिशियल रिॲक्शन प्रोडक्ट. अ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ दिस सेकंड रिॲक्शन स्टेप इज ॲरोमॅटायझेशन. ओके, ह्या ड्रायव्हिंग फोर्स काय आहे, या रिॲक्शनची सेकंड स्टेप जी आहे ॲरोमॅटायझेशन, ती इज अ ड्रायव्हिंग फोर्स आहे या रिॲक्शनची. ओके, देन नेक्स्ट पार्ट आहे रिॲक्शन. आता रिॲक्शन काय आहे, आपण जसं थेरीमध्ये बघितलं की काय आहे, फॉर्मा अल्डिहाइड यूज केला जातो. मग त्यांनी कुठला फॉर्मा अल्डिहाइड यूज केला आहे. देन 2 मोल्स टू इक्विवॅलंट ऑफ बीटा कीटोइस्टर. आता इथे 2+2 अल्डिहाइड +2 दिले आहेत, म्हणजे 2 मोल्स आपण वापरले आहेत, 2 मॉलिक्यूल वापरणार आहे आपण ह्या रिॲक्शनमध्ये. बीटा कीटोइस्टर म्हणजे इथाइल ॲसिटोॲसिटेट त्यालाच म्हटलं जातं ते, अँड अमोनिया. ओके, नायट्रोजन डोनर ॲज अ अमोनिया म्हणून, अँड द फॉर्मेशन ऑफ द डायहायड्रोपिरिडिन, म्हणजे पिरिडिन फॉर्मेशन झालेलं आहे. आपल्याला पिरिडिन मिळतं ह्याच्यामध्ये, हेट्रोसायकलिक कंपाऊंड मिळतो हंट सिंथेसिसमध्ये. ओके, अँड देन नेक्स्ट आता बघूया आपण मॅकॅनिझम काय आहे या रिॲक्शनचं ते बघू. फर्स्टली काय, अल्डिहाइड इज रिॲक्टेड विथ 1 मॉलिक्यूल ऑफ बीटा कीटोइस्टर. याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल आपण बीटा कीटोइस्टरचे यूज केलेले आहेत, म्हणजे वापरणार आहे आपण. तर त्याचा एक मॉलिक्यूल कोणाबरोबर रिॲक्ट करायचा, हा
aldehyde बरोबर. ओके, द aldehyde इज रिॲक्टेड विथ वन मॉलिक्यूल ऑफ बीटा केटोइस्टर अँड द फॉर्मेशन ऑफ अ इनॉल फॉर्म इथे फॉर्मेशन झाले. आता ही स्टेप कशी झाली, बीटा केटोइस्टर. ओके, बीटा केटोइस्टर जो आहे त्याचा इनॉल फॉर्म झाला आणि इनॉल फॉर्मने अटॅक केला अल्डिहाइडवर. ओके, आता अल्डिहाइड आणि कीटोन याच्यामध्ये अल्डिहाइड हा मोर रिॲक्टिव्ह आहे. त्या मोर रिॲक्टिव्ह अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये अल्डिहाइड हा मोर रिॲक्टिव्ह आहे. रिॲक्टिव्हिटी जर आपण त्यांची बघितली अल्डिहाइड कीटोनची, तर अल्डिहाइड त्यातला मोर रिॲक्टिव्ह आहे. त्यामुळे इनॉल फॉर्म कसला होणार, कीटोनचा होणार आणि कीटोनचा इनॉल फॉर्म अटॅक करणार अल्डिहाइडवर. ओके, कारण की अल्डिहाइड इलेक्ट्रोफिलिक जास्त आहे. त्यामुळे अल्डिहाइडचा कार्बन जो आहे तो जास्त इलेक्ट्रोफिलिक आहे. त्यामुळे फॉर्मेशन ऑफ इनॉल कीटोनचा इनॉल फॉर्म होणार आणि अटॅक करणार अल्डिहाइडवर. सो फॉर्मेशन ऑफ इनॉल अँड अटॅक करून आपल्याला इथे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मिळतो. ओके, रिमूव्हल ऑफ H2. देन इन द नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं, पहिला वन मॉलिक्यूल आपण यूज कोणाबरोबर केला, अल्डिहाइड बरोबर. ओके, आता नेक्स्ट जो बीटा केटोइस्टरचा जो मॉलिक्यूल आहे तो आपण कोणाबरोबर रिॲक्ट करणार, अमोनिया बरोबर. ओके, द नेक्स्ट पार्टमध्ये त्यांनी दाखवलं इथे काय दाखवलं आहे. आता हा जो आहे तो नेक्स्ट पार्ट आहे ह्याचा. ओके, तर ह्यामध्ये काय दाखवलं त्यांनी की अमोनिया जो आहे, अमोनियाचा अटॅक कोणावर होणार, कीटोनवर होणार. बरोबर. आता ह्याच्यामध्ये कीटोन आणि इस्टर हे दोन ग्रुप आहेत ह्यामध्ये दाखवलेले. बरोबर. पण आता कीटोनचा अटॅक त्यांनी नेक्स्ट प्रोडक्टमध्ये कशात दाखवला आहे, हा सॉरी अमोनियाचा अटॅक कशावर दाखवला आहे, हा कीटोनवरच दाखवला आहे. ह्याच्यावर का दाखवला नाही, इस्टरवर. पण जर आपण ह्याची रिॲक्टिव्हिटी बघितली, जर आपण रिॲक्टिव्हिटी बघितली कसली, अल्डिहाइड, कीटोन आणि इस्टर ह्या तिघांमध्ये, तर जास्त ह्याच्यामध्ये मोर रिॲक्टिव्ह इज अल्डिहाइड. ओके, त्याच्यानंतर कोण येतो, कीटोन येतो आणि लास्टला येतो तो इस्टर येतो. त्यामुळे ह्यांच्या दोघांमध्ये कीटोन आणि इस्टरमध्ये जर आपण रिॲक्टिव्हिटी बघितलं, जास्त रिॲक्टिव्हिटी ही कीटोनची आहे दॅन इस्टर. ओके, म्हणून अमोनियाने अटॅक कुठे केला, कीटोनवर केला, नॉट इस्टर. तर काय होतं इथे मग, NH3 अमोनियाची लोन पेअर आहे ती कीटोनवर अटॅक मारणार. का, कारण की कीटोन हा जास्त रिॲक्टिव्ह आहे दॅन इस्टर. कीटोनवर अटॅक मला आता फॉर्मेशन दॅन रिमूव्हल ऑफ H2. इथे पण H2O बाहेर गेला आणि NH2 लागला आहे. बरोबर. इथे पण अनसॅच्युरेटेड कंपाऊंड फॉर्मेशन झालं आहे. देन इन द नेक्स्ट स्टेप काय झालं, आता दोन्ही मॉलिक्यूल यूज झाले आपले बीटा केटोइस्टरचे. फर्स्ट अल्डिहाइड बरोबर, सेकंड अमोनिया बरोबर. ओके, आता इथे काय झालं नेक्स्ट स्टेपमध्ये, नायट्रोजनची लोन पेअर अनसॅच्युरेटेड अटॅक मारला. नायट्रोजनची लोन पेअर खाली येऊन त्याने डायरेक्ट अनसॅच्युरेटेड अटॅक मारला. ओके, डायरेक्ट कीटोनवर अटॅक नाही मारला, अनसॅच्युरेटेड अटॅक मारलाय. आता अटॅक मारला. ओके, देन द नेक्स्ट स्टेप इथे खाली आहे. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये काय झालं, नायट्रोजनच्या याने अनसॅच्युरेटेडली अटॅक मारला. 1/4 पोझिशनवर त्याने अटॅक मारला. 4th पोझिशनवर अटॅक मारल्यामुळे काय झालं, कॉन्ज्युगेशनने O- फॉर्मेशन झालं आहे. अटॅक मारला कुठे, इथे. बरोबर. हा निगेटिव्ह चार्ज येऊन इथे काय झालं, O- फॉर्मेशन. इथे O- फॉर्मेशन झालं आहे. बरोबर. O- फॉर्मेशन झाल्यावर नंतर काय होणार, इन द नेक्स्ट स्टेप नायट्रोजन नंतर स्टॅबिलायझेशन. ओके, हा नंतर काय झालं, इथे स्टॅबिलायझेशन झालं. म्हणजे काय झालं, हा निगेटिव्ह चार्ज इथून खाली आला आणि H+ घेतला. ओके, देन इन द नेक्स्ट स्टेप परत अमोनिया काय करणार, परत इथला H+ काढून घेतला, इथला H+ काढून घेतला. निगेटिव्ह चार्ज अटॅक थ्रू द नायट्रोजन टू द कार्बोनिल कंपाऊंड, म्हणजे कीटोनवरच अटॅक मारला आहे. आता इथे पण कीटोनवरच मारला, कारण इथे दोन साईडला इथे इस्टर आहेत. ओके, इस्टर आहे पण जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे यामध्ये, कीटोन आहे, इस्टर आणि कीटोनमध्ये. सो परत अटॅक त्याने कीटोनवर मारला. देन O- देन OH
and the aromatization is a removal of H plus H2O and the formation of a pyridine. Okay, simple reaction आहे. फर्स्टली काय झालं, अल्डिहाइड is reacted with one molecule of beta ketoester and formation of enol form, formation of unsaturated compound. म्हणजेच काय झालं, बीटा केटोएस्टरचा इनॉल फॉर्म झाला, इनॉल फॉर्मने अल्डिहाइडवर अटॅक मारला अँड द फॉर्मेशन ऑफ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. देन फर्स्ट मॉलिक्यूल बीटा केटोएस्टरचा इथे रिॲक्ट झाला. देन सेकंड मॉलिक्यूल, आपण 2 मॉलिक्यूल यूज केले ना, मग सेकंड मॉलिक्यूल बीटा केटोएस्टरचा रिॲक्ट होणार अमोनियाबरोबर. अमोनियाने NH3 ने अटॅक कुठे मारला, कीटोनवर मारला. का, इस्टर ग्रुप प्रेझेंट असताना सुद्धा. का, कारण की कीटोन हा मोर रिॲक्टिव्ह आहे दॅन इस्टर. ओके, फॉर्मेशन. देन द कॉन्जुगेशन थ्रू 1/4 अटॅक, परत 1/4 अटॅकच मारला. 1/4 अटॅक मारल्यानंतर काय झालं, O मायनस नंतर हा स्टॅबिलाइज परत झाला, म्हणजे कीटोन फॉर्ममध्ये, इनॉल फॉर्म आहे तो कीटोन फॉर्ममध्ये परत आल्याच्यानंतर काय झालं, अमोनिया परत यूज केला. अमोनिया ॲज रिॲक्ट ॲज ऑल्सो बेस. ते बेसने काय केला, H+ काढून घेतला. H+ काढून घेतला. निगेटिव्ह चार्ज इन रेझोनन्स अँड द अटॅक टू द कीटोन. परत नायट्रोजन थ्रू कुठे अटॅक मारला, कीटोनवरच अटॅक मारला इन्स्टेड ऑफ इस्टर ग्रुप ड्यू टू द रिॲक्टिव्हिटी. कीटोन इज अ मोर रिॲक्टिव्ह दॅन इस्टर. ओके, इन द फॉर्मेशन ऑफ अटॅक टू द, देन नायट्रोजनने कुठे अटॅक मारला, कीटोनवर अटॅक मारला. देन 6 मेंबर इथे सायकलिक एक रिंग फॉर्म झालेली इथे ह्या नेक्स्ट स्टेपमध्ये सायकलिक रिंग फॉर्म झाली. देन अरोमॅटायझेशनमध्ये H2O बाहेर, कंडेन्सेशन H2O बाहेर अँड फॉर्मेशन ऑफ डायहायड्रोपिरिडिन. इथे पिरिडिन फॉर्मेशन प्रोडक्ट झाला आहे. ओके, देन ॲप्लिकेशन. आता ॲप्लिकेशनमध्ये काय आहे, मगाशी फॉर्माल्डिहाइड R ग्रुप तिथे दाखवला होता. मग R ग्रुप काय असू शकतो, CH3 ॲलिफॅटिक असू शकतो किंवा ॲरोमॅटिक असू शकतो. ओके, मग इथे त्यांनी डायरेक्ट आता ॲप्लिकेशनमध्ये काय केलं आहे, फक्त ॲरोमॅटिक रिंग घेतले. अल्डिहाइड तिथे आहे, आपल्याला फक्त रिॲक्टिव्ह ग्रुप तिथे दिसला बस झालं. तिथे काय आता रिॲक्टिव्ह ग्रुप काय आहे, अल्डिहाइड आहे. इथे काय आहे, बीटा केटोएस्टर आहे. बीटा केटोएस्टर आहे, त्याचा इनॉल फॉर्म करून अटॅक मारायचा अल्डिहाइडवर. ओके, 2 मॉलिक्यूल. इथे जरी 2 दिले नसतील, तिथे मग असं जसं रिॲक्शनमध्ये 2 मॉलिक्यूल दिले होते, म्हणजे 2 दिला होता आणि मग बीटा केटोएस्टर, इथे जरी 2 दिले नसतील तरी तसंच रिॲक्शन जाणार आहे. ॲप्लिकेशन आहे त्यामुळे तसंच जाणार आहे. तिथे पण 2 मॉलिक्यूलच यूज करायचे आहेत. जरी ॲरोवर अमोनिया दिला नाही, तिथे अमोनिया यूज करायचा आहे. ॲप्लिकेशन कोणाचे आहेत, हर्ड सिंथेसिसचे, म्हणजे काय होणार, रिॲक्शन तशीच जाणार. ओके, अमोनिया आणि सगळं तसंच रिॲक्ट करून आपल्याला पिरिडिन फॉर्मेशनच करायचं आहे. ओके, इन द फर्स्ट रिॲक्शन इज अ नायट्रोजन ग्रुप नायट्रो ग्रुप फक्त अरोमॅटिक रिंगला लावला आणि सेकंड रिॲक्शन इज अ क्लोरीन ग्रुप ह्याला लावलेला आहे. बाकी रिॲक्टिव्ह साईड काय आहे, अल्डिहाइडच आहे. ओके, R ग्रुप फक्त त्यांनी जो रिॲक्शनमध्ये आपण R ग्रुप तिथे लिहिला होता R, फक्त तो R ग्रुप इथे दाखवलेला आहे. बाकी रिॲक्शन सेम तशीच जाणार आहे. बीटा केटोएस्टर अँड अल्डिहाइडची रिॲक्शन, देन अमोनिया सेम अँड फॉर्मेशन ऑफ द पिरिडिन फॉर्मेशन होणार आहे. देन 3rd, 4th, 5 सेम मेकॅनिझम आहे. आता इथे नुसता बेन्झाल्डिहाइड घेतला आहे. ओके, 3rd एक्झाम्पलमध्ये बीटा केटोएस्टर आहे, फॉर्मेशन ऑफ डायहायड्रोपिरिडिन युजिंग 2 मॉलिक्यूल ऑफ बीटा केटोएस्टर अँड अमोनिया. देन इन 4th, 5 मध्ये पण तसंच आहे. अल्डिहाइड घेतला आहे, बीटा केटोएस्टर, फॉर्मेशन ऑफ दिस. 5 मध्ये सुद्धा अल्डिहाइड आणि बीटा केटोएस्टर आहे, अमोनिया यूज करायचा आणि फॉर्मेशन ऑफ अ पिरिडिन. सेम मेकॅनिझम सेम तसंच होणार आहे. रिॲक्टिव्ह साईड फक्त आपल्याला त्यातली कळली पाहिजे. याच्यामध्ये अल्डिहाइड आहे, बीटा केटोएस्टर आहे, अमोनिया यूज करायचा आहे बस. बाकी कितीही त्याला रिॲक्टन मोठे का लागू देत, आपल्याला फक्त रिॲक्टिव्ह साईड त्यातली कळली पाहिजे. ओके, यू कॅन ट्राय दिस मेकॅनिझम, देन यू विल अंडरस्टँड. मेकॅनिझम ट्राय करा, म्हणजे तुमचं ते पटकन लक्षात येईल कोणती स्टेप कोणत्या वेळी करायची आहे. ओके, थँक्यू.